मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 54. पिया तेरी बावरी से रहा जाए ना. अहो, झोपलात की काय? जरा जोरातच विचारलं. ट्रेडमिलचा वेग कमी करत कानातलं ब्लूटूथ काढून पुन्हा अडकवलं. आपल्यालाच ऐकू येत नाहीये की हे बोलतच नाहीयेत, काहीच समजेना. काही मिनिटांसाठी बधीर झालेलं डोकं तिच्या चढ्या आवाजाने शुद्धीत परतलं. येस येस, नो नो, नॉट स्लीपिंग. डोळे गच्च मिटत दीर्घ श्वास, डोकंही हलवलं गदगद. मेघा, अब तो नींद भी नहीं आने वाली. गॉड, शी लुक्स सो मच. त्या पुढचं मनातही बोलायला कचरणं. बायको आहे, प्रेम आहे, हक्क आहे. तरीही लाल टी शर्ट परिधान केलेली त्याची लवंगी मिरची, हॉट अँड स्पायसी. काय झालं? बोलत का नाही? ट्रेडमिलवरून उतरताना हलकासा तोल गेलाच. नेहमीची धडपड. मेघा, केअरफुल, संभालिये. घाबरून ओरडलाच. ती जास्तच दचकली. पूर्णपणे न थांबलेल्या ट्रेडमिलवरूनच पटकन पाय खाली ठेवायची तिची घाई. आणि तिकडे 12,000 किलोमीटर दूर बसलेल्या त्याच्या काळजाचा ठोका चुकलाच. पण हिला दचकण्यापेक्षा आश्चर्यच जास्त. तुम्हाला कसं कळलं मी धडपडले? घाम पुसतच चौकस प्रश्न. स्मार्ट बायको. आणि आता आपली चोरी पकडली जाते की काय या विचाराने चपापला. वो मैंने ऐसे ही कहा, तुमची सवय आहे ना गिरते पडते रहना. मैं नहीं हूं वहां संभालने के लिए. उगाच हसत थट्टा करत आहोत असे भासवले. हा हा हा, व्हेरी फनी मेहराजी. ट्रेडमिलवर स्टँडवरून मोबाईल काढतच दाराकडे निघाली. कहाँ जा रही है? घाईतच चुकीचा प्रश्न. तिच्या मनात पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. यांना कसं कळलं मी जिमचं दार उघडलं? अहो, खाली जाते आहे. 6 वाजले. जियार्याला उठवायचं आहे, मलाही आवरायचं आहे. सकाळी सकाळी त्याच्याशी प्रश्न मंजुषा खेळून इवलूसा वैताग. ओ, त्या ओह मधली अति उदासी, हिरमोड तिच्या कानांना चांगलंच जाणवलं. तो सांगणार तरी कसा हिरमोड होण्याचं कारण? ही आवरायला बेडरूम मध्ये जाईल, मग दृष्टीआड होईल ना. सीसीटीव्हीच्या कव्हरेज एरिया फक्त कॉरिडॉर पुरता मर्यादित. अहो, काय झालं आहे? असे गोंधळून का बोलत आहात? तुम्ही जेवून आराम करा, मीही आवरायला घेते. तिचं शांतपणे समजावणं. यू आर नॉट एट ऑल हॅपी क्या? आपण ऑलमोस्ट 20 तासांनी बोलत आहोत. माझ्याशी बोलायचं नाही? चिडचिड, कळकळ, तळमळ सर्व एकवटलेले त्या शेवटच्या 3 शब्दात जिमचं दार हातातून सुटलं. परत येऊन ट्रेडमिलवरच बसली. अहो, असं काय करता? मला का बोलायचं नसेल? रात्री 1:30 पर्यंत जागी होते. कितीदा तुमचा नंबर डायल केला. करंटली नॉट रिचेबल हेच ऐकू येत होतं. थकलेले, कशी झोप लागली समजलंच नाही. आणि तुमचा फोन येऊन गेला. आवाज रडवेला झालाच. डोळ्यात पाणी. सॉरी, बट मैं क्या करता? वेदर कंडीशंस आर नॉट इन माय हँड. अगर वो पायलट मुझे एक कॉल अलाउ करता तर मी डेफिनेटली तुम्हाला फोन केला असता. प्रेमाने समजावणं. तुम्ही असं काही विचारलं नाहीत ना? ओलसर डोळ्यांनीच खुदकन हसली. सोचा तो था, बट सामने वो स्ट्रिक्ट एअर हॉस्टेस खडी थी. खदखदून हसू लागला. प्रवास कसा झाला? दमले असाल ना? काळजीनेच विचारलं. जेट लैग. होटल पे आते ही सो गया कुछ देर. बॉडी विल टेक 1-2 days टू गेट एडजस्टेड. काही खाल्लं का? डिनर? तिकडे रात्रीचे 8:30 झाले असतील ना? वेळेतील 9.5 तासांची बेरीज वजाबाकी जमू लागलेली. बहुतेक पाठच झालेली. मुंबईचे एवढे म्हणजे टोरंटोचे किती? हा, डिनर केलं.
सँडविच खात आहे हे लपवलंच तिच्यापासून, नाहीतर चिडायची, नीट जेवत का नाही. मग फ्लाईटच्या खादाडीनंतर पोटात जागाच नव्हती फारशी. हेडॅक होत आहे, मिसिंग युअर हेड मसाज. मेघा, काश आप यहाँ होते. त्याची आर्तसाद. काश. तिनेही ओलसर डोळे अलगद मिटले. घामेजलेल्या चेहऱ्यावर अश्रू ओघळले आणि त्याच्याच मनात कालवा कालव. उगाच सकाळी रडवलं तिला आणि तिच्या मनाची तगमग, कुतर ओढ तिने सांगावी तरी कोणाला. खरंच चूक केली का मी? राजीव, तुम्ही म्हणत होतात सोबत चला, मीच नकार दिला. जरा जास्तच प्रॅक्टिकल वागत आहोत का आपण? दरवेळी डोक्याने मनाला समजवायचे, तुझी गरज इथे आहे, मेहरा विलामध्ये, सुप्रीम हाऊसमध्ये. पण हृदयाचं काय? ते बेधुंद तुमच्या सोबतच आहे. राजीव, मी फक्त शरीराने इथे आहे, कर्तव्य पूर्ण करते आहे, बस. डोंट क्राय मेघा. ओघळलेले अश्रू पुसावे. नकळत हात स्क्रीनकडे गेलाच, पण त्यापुढे काय? उसासा देत तिथेच थबकला. तुम्हाला कसं कळलं मी रडते? मैं पहचानता हूं मेरी मेघा को. मुझे तकलीफ ना हो इसीलिए होठों को बंद करके रोना. नैपकिन हाथ में है फिर भी हातानेच आंसू पोंछना और नाक से सुरसुर. ती जे काही करत होती त्याचं तंतोतंत वर्णन ऐकूनच चाट. सगळं अगदी तसंच कसं सांगितलं? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि तिकडे तो हसत होता गालात. अहो, खूप बोलायचं आहे पण उशीर होतोय. मन म्हणत होतं थांब इथेच गप्पा करत, पण डोकं सांगत होतं 6:15 झालेत, उठ इथून लवकर. ओके, तो कल इसे समय तुम्ही 5ला उठू शकता का? विल गेट मोर टाइम टू टॉक. विचारताना मनात शंका. तिची अर्ध्या तासांची झोप आपल्यामुळे डिस्टर्ब. हो, का नाही, नक्की, उद्या सकाळी 5 वाजता. मी वाट बघते. त्याचा गोड आर्जव नाकारणार थोडीच. आणि बोलायचं तर तिलाही होतंच की खूप सारं. रात्रीचा कॉल शक्य नव्हता. तिकडची रात्र म्हणजे इकडची दुपार. ही कामात व्यस्त आणि इकडची रात्र ती तिकडची मध्यान्ह. तो बिझी असणार. मग आता त्याच्या संध्याकाळशी हिच्या पहाटेचं समीकरण जुळलं. तोही निवांत दिवसभरची कामे संपवून कॉल करणार. तीही दिवस सुरू होण्याआधीच त्याच्यासाठी खास वेळ काढणार. त्याच्या दिवसाची सुखद समाप्ती आणि तिच्या दिवसाची आनंदी सुरुवात. ओके, डन. सी यू टुमॉरो बायको. येस मेहराजी, भेटूया उद्या. हसतच उठली ट्रेडमिलवरून. मला आर्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू विश हर. आर्याचा स्विमिंग सिलेक्शन डे आहे ना आज. त्याच्या लक्षात होतेच, आणि सोबत लाडक्या बायकोशी थोडेसे जास्त बोलत राहण्याचा बहाणा. तिला पाहण्याची संधी, जिन्यावरचे प्रक्षेपण, नंतर कॉरिडॉरमध्ये, आणि मग जिया आर्याच्या रूममध्ये ती गायब. डॅडचा फोन आहे सांगता क्षणी आर्या टुणकन उठली. इतर वेळी 10 हाका मारूनही 1 इंचही न हलणारी ती डायरेक्ट बेडवरून खाली उडी आणि फोन खेचूनच घेतला. आणि मग बरसला डॅडवरचा राग. काल रात्री फोन न केल्याचा. मी खूप वाट पाहिली त्याचा. आणि आर्याचा आवाज ऐकून जियाही वॉशरूमच्या बाहेर. थँक गॉड डॅडने फोन केला. काल मम्माने किती समजावलं, ऐकतच नव्हती आर्या. सारखं आपलं फोन लाव डॅडना. मीही बोलले तिच्याशी, झोपतच नव्हती. मग मीच तिला कुशीत घेऊन थोपटलं. तेव्हा मॅडम झोपली. शी लव्स डॅड टू मच. आनंदी उसासा टाकतच मम्माला हळूच गुड मॉर्निंग विश करत जियाची मिठी. हाताचा मोर नाचवून जिम आउटफिटमध्ये छान दिसते हेही सांगून झालंच. आणि मम्माच्या हाकेची वाट न बघता स्वतःहून उठलेल्या या पिल्लूला मम्माने मिठीत घेत पापी दिलीच. माझं सगळ्यात शहाणं आणि रिस्पॉन्सिबल बाळ. दिनक्रम अगदी परफेक्ट सेट केला होता तिने. 4:45चा अलार्म, फ्रेश होऊन 5ला जिम. फोन एकतर व्हिडिओ कॉल असेल तर जिममधून बोलायचं.
या दोन पर्यायातील जिम मधून बोलणे स्वीकारलेले तिने. एकीकडे ट्रेडमिलवर आरामात वॉक करतच त्याच्याशी बोलणे, आणि त्याला सुवर्ण संधी तिला CCTVद्वारे निहाळण्याची. रोज रंगीबेरंगी टी शर्ट्समध्ये त्याची तितली बागडत होती जिममध्ये. ट्रेडमिलवर बरोबर अर्धा तास धावायचे आणि मग तिथेच बसून गप्पा. कालच्या दिवसात काय घडलं हे त्याला सांगणं अगदी मस्ट होतं, आणि त्याने मन लावून ऐकणे. राजीव, असं म्हणतात की बी समवन हू ऑलवेज वॉन्ट्स टू नो हाऊ युअर डे वॉज. आणि तुम्ही जेव्हा विचारता ना, बताइये क्या क्या किया, दमलेल्या दिवसावरची मरगळ क्षणात दूर होते. पूर्ण दिवस मी हरेक गोष्ट, मग ती बारीकातली बारीक का असेना, पण मनात साठवत राहते, कारण तुम्हाला सांगायची असते. माझ्या त्या कामाच्या डिटेल्सवर तुमचं कौतुकाने मत मांडणं हेही सुखावणारं. दिवसभर जी काही मेहनत केली ती सार्थकी लागल्याचा अनुभव. घड्याळाचा काटा 6वर आला तरीही त्याचा गोड हट्ट, अजून थोडा वेळ बोला, आणि तिचाही तितकाच गोड नकार, कल मिलेंगे मेहराजी. मनात त्याची ओढ असली तरीही कर्तव्य कॉलिंग, काय करणार. मुलींना शाळेत सोडून ऑफिसमध्ये पाय ठेवता क्षणी डोकं कामात अडकायचं. मीटिंग्स, डिस्कशन्स लागोपाठ, जेवायलाही उसंत नाहीच. धीरज भाईंजवळ डब्बा पाठवून सोबत मम्मीजींचा दटावणारा कॉलही यायचाच. मेघा, खाना जल्दी से खा लो. तिच्या आवडीची भाजी डब्यात असावी याची विशेष काळजी घ्यायच्या, आणि मग त्याच कॉलवर रात्रीच्या जेवणाचा मेनूही ठरवला जायचा. मम्मीजी, मी येते वेळेत, मग सोबतच बनवूया, हे ती सांगायची खरं, पण पुष्कळदा निघेपर्यंत 7 वाजायचे. घरी पोहोचायला 8:30-9. आपली काहीच मदत होत नाही हे पाहून खजील व्हायची. तुम बस सुप्रीम को संभालो, बाकी सब कुछ हम देख लेंगे. पापाजी मम्मीजींचा खंबीर पाठिंबा. जेवून जिया आर्यासोबत थोड्याफार शाळेच्या गप्पा, होमवर्क तपासणे, आणि त्यांना झोपवून रिधिमा आणि ती निवांत बागेच्या पायऱ्यांवर गप्पा. गौरवही कामानिमित्त दिल्लीला गेला, आणि रिधिमाकडेही रात्रीचा वेळच वेळ. मेघाने वाचण्याचा आग्रह केलेल्या पुस्तकाने रिधिमा नक्कीच प्रभावित झाली होती. पॅशनलाच प्रोफेशन केलं तर ध्येय साध्य करण्याची मजाच काही निराळी असते, हे पटलेलं. आणि पहिल्यांदाच आज मोबाईलमधील एक स्केचेस मेघाला दाखवत होती.